श्री गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा श्री जयंतराव टिळक यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली। महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाला ती शोभेशी नाही। यापूर्वी देखील पडळकर अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन जयंतरावांवरती टीका करतात, त्यांच्या कुटुंबावरती टीका करतात, कैलासवासी राजारामबापू पाटलांच्या संदर्भामध्ये बेताल वक्तव्य करतात। आज देखील त्यांनी जयंतरावांच्या बाबतीमध्ये जे केलेलं वक्तव्य आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेचं नाही। माझा या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की अशा प्रकारची वक्तव्य करणारा माणूस तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये चालतो का? आपण गेल्या वेळेला त्यांना सांगितलं की मी त्यांना समज दिलेली आहे, ही समज दिली का? गेल्या वेळेपेक्षा आज आणखी खालच्या पातळीवरती त्यांनी आज भाषण केलेलं आहे। आम्हाला तरी असं वाटतं की या सगळ्या पाठीमागे तुमची फूस आहे। कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील हे देखील खुशाल सभेमध्ये सांगतात की अरे पडळकर, तू अशा पद्धतीने नाही तशा पद्धतीने बोल। एक प्रकारे फूस लावण्याचं काम करतायत। महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही कीड सर्व पक्षांनी उखडून टाकली पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारची कीड ही त्यांच्या पक्षामध्ये पाहिजे। त्याला खतपाणी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष करतो आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।